खासदार शरद पवारांच्या शिष्टाईनंतर राज्यातील ऊसतोडणी वाहतूक मजुरी 34% आणि मुकादमांचं कमिशन 19% करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे ऊसतोडणी कामगारांचं कोयता बंद आंदोलन मागे घेण्यात आलंय। राज्यातील ऊसतोडणी दरवाढी प्रश्नी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरद पवार, साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, नॅशनल फेडरेशनचे जयप्रकाश दांडेगावकर, आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पुण्यातील साखर संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये राज्यातील ऊसतोडणी दरामध्ये 34% दरवाढ करण्याचा निर्णय झाला आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये 19% वरून 1% वाढवून 20% करण्याचा उभय मान्य तोडगा मान्य करण्यात आला। त्यामुळे राज्यातील ऊसतोडणीचा दर सध्या 273 रुपये आहे, तो टनाला 366 रुपये झाला। कमिशन सहित 325 रुपये होता, तो टनाला 439 रुपये 20 पैसे झालेला आहे। ही दरवाढ समाधानकारक असल्यामुळे सर्व संघटनांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेने पुकारलेलं आंदोलन मागे घेतलेलं आहे।